मोठी बातमी येते अहमदनगरमधून। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात काँग्रेसचे नेते संदीप वराळ यांच्या हत्या प्रकरणामध्ये एका शार्प शूटरला अटक करण्यात आली आहे। पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पांडुरंग, काय माहिती आणखी? मिलिंद, निगोजमध्ये संदीप वराळ या काँग्रेस नेत्याची निर्गुण हत्या झाली होती आणि त्यामुळे मध्ये खळबळ उडाली होती। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि त्यानंतर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं आणि या प्रकरणी पोलिसांना हे मोठं यश मिळाल्याचं म्हणावं लागेल। कारण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं संदीप वराळ यांच्या हत्येप्रकरणी जो शूटर आहे तर नागेश लोखंडे याला ताब्यात घेतलेला आहे। रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पोलिसांच्या दृष्टीने हे मोठं यश आहे। कारण संदीप वराळ यांच्यावरती जो गोळीबार झाला होता तर तो नागेश लोखंडेनेच केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि अगदी दिवसा ढवळ्यात वराळ यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। आणि या प्रकरणी विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे यांनी पोलिसांना सतर्क आणि योग्य तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि आतापर्यंत या प्रकरणी तब्बल 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये अनेक प्रतिष्ठित राजकीय नेत्यांचाही समावेश आहे। निश्चित म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातली एक अतिशय महत्त्वाची घटना म्हणता येईल की यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटू शकते।